आपल्या घरचा थोरला मुलगा येतोय, पटतंय ना? कारण तो सध्या आकार घेतोय. तो येतोय आपल्या घरी 10 दिवस राहायला. तो फक्त देव म्हणून येत नाही, तो सर्वांचं सर्व ऐकून घ्यायला थोरल्या मुलाप्रमाणे 10 दिवस येणार आहे. कारण तो आईवडिलांचा आधार, लहानग्याच्या डोळ्यामधला आनंद आणि सर्वांचं ऐकून घेणारा म्हणजे थोरला मुलगा. कारण जेवढं 10 दिवसांमध्ये त्याच्याशी मनातलं बोललं जातं ना, ते क्वचितच एखाद्याशी बोललं जात असेल. म्हणून तर तो दरवर्षी येत असतो आपल्या मनातलं ऐकायला आणि घरातल्या थोरल्या मुलाची जबाबदारी पार पाडायला. गणपती म्हणजे फक्त मातीची मूर्ती नाही, तो आपल्या भावनांचा, आपल्या नात्यांचा, आपल्या श्रद्धेचा आणि आपल्या सुखांचा जिवंत पाहुणा आहे. कारण गणपती बसवला की फक्त घर सजत नाही, तर मन सजतात. गणपती घरी येताना आपल्या आनंदासाठी येत असतो, मग जाताना तो निसर्गाचा सुद्धा आनंद झाला पाहिजे. म्हणूनच या गणपतीमध्ये आपण आपल्या घराच्याच आनंदासाठी नाही, तर निसर्गाच्या आनंदाचा सुद्धा विचार करूया.